नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567 या नंबरवर संपर्क साधा. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव. आय रेडिओ अनुभव रेडिओवर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीचा विशेष कार्यक्रम भाग पहिला. डॉक्टर विनोद शहा आपल्याला कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती देणार आहेत. डॉक्टर संदीप तामाणे आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर आधारित माहिती देणार आहेत. ऐकूयात तर ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीचा विशेष कार्यक्रम भाग पहिला. आपण नेहमी म्हणत असतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपल्याला आजार होऊन ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आपण आपल्याला आजार होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. आणि त्यासाठी आतापर्यंत तुम्ही अनेक लेक्चर्सही झाले असतील, तुम्ही अनेक वाचनही केलेलं असेल, अनेक परिसंवाद त्याबाबत ऐकलेले असतील. तर त्यातलाच एक आहे की टू प्रिव्हेंट युअर डिसिजेस. तर आपण नेहमी म्हणतो की हेल्थ इज नॉट एव्हरीथिंग बट एनिथिंग विदाउट हेल्थ इज नथिंग. तुमचं आरोग्य हे नुसतं महत्वाचं आहे असं नाही, पण जर आरोग्यच नसेल तर सगळंच वेस्ट आहे, काहीच करता येणार नाही. तेव्हा पॅरालिसिस होण्याच्या आधी कसं प्रिव्हेंट करता येईल, हार्ट अटॅक येण्याच्या आधी कसा प्रिव्हेंट करता येईल. मग त्यासाठी तुमचा आहार, तुमचा विहार, तुमचं बेसिकली तुमची ऍडिक्शन, तुमचं तंबाखू किंवा कोणाचं स्मोकिंग, कोणाचं ड्रिंक, ह्या सगळ्यावर जर आपण कंट्रोल केला आणि मात केली आणि सगळ्यात म्हणजे स्पिरिच्युअल मनशांती जर ठेवली तर आपण काही याच्यात करू शकतो. याविषयी बरंच काही डॉक्टर तामाणे बोलतील. आपण नेहमीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की अशा वेळी आधा करो खाना, पाणी करो दुगुना, कसरत करो तिगुना आणि हास्य करो चौगुना.
या वयामध्ये आजार टाळायचे असतील तर तुम्ही पहिल्यांदा तुमचं खाणं कमी करून टाका. निम्मे खाणं करा, नंबर 1. त्याच्यानंतर तुमचं पाणी डबल करून टाका. जास्त पाणी प्या, म्हणजे किडनी चांगली राहील आणि आउटपुट चांगला वाढला की फ्रेश राहाल. बॉडीतली सगळी टॉक्सिन्स निघून जातील. आणि मग कसरत करो तिगुना, म्हणजे तुम्ही तुमचं ऍक्टिव्हिटी वाढवा. योगा करा, मेडिटेशन करा, रोज फिरायला जाता, 4-4 किलोमीटर 2 किलोमीटर तुमच्या आजाराप्रमाणे. कोणाला डायबिटीस असेल, कोणाला हार्ट डिसीज असेल, त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही व्यायाम करत जा. आणि ह्याच्यानंतर जरी आपण घरात बसलो किंवा जर नुसतं गार्डन पर्यंत गेलो तर काटे सर म्हणतात तसं हास्य करो चौगुना. हास्य म्हणजे की हसायलाच पाहिजे मोठ्याने असं नाही मंडळी, पण तो एक आनंदी राहण्याचा एक प्रकार आहे. आणि म्हणून आपण हॅपी असलो तर आपण हेल्दी राहतो. आणि म्हणून या दृष्टीने आणि आजचा प्रत्येक दिवस, आत्ता जे तुम्ही 2 तास काढणार ते सुद्धा मस्त आनंदात काढा ना. ऐकत बसा. आपण ऐकलेलं नंतर संध्याकाळी कोणाला तरी मिसेसना सांगा किंवा मित्रांना सांगा. म्हणून आपण म्हणतो ना की वर्तमानेन कालेन वर्तयंती विचक्षणा. शहाणी लोक नेहमी त्या वर्तमान काळात राहून प्रत्येक मिनिटाचा तासाचा उपयोग करून घेतात. मंडळी, आता तामाणे सर पुणे शहरात जेरियाट्रिक्स मध्ये एमडी करून सर पहिल्यांदा इथे आले. नंतर ते जहांगीरला आता ऑनररी आहेत, मंगेशकर हॉस्पिटलला ऑनररी आहेत, त्यांची स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिसही आहे. सगळ्यात म्हणजे त्यांनी 2 वर्षापूर्वी इंटरनॅशनल कॉन्फरन्स जेरियाट्रिक्सची आयोजित केली होती. मलाही त्यात त्यांनी एक संधी दिली होती. पण त्याहीपेक्षा त्यांचा स्वभाव इतका चांगला आहे, दिलखुलास आहे, की त्यांना कधीही ज्येष्ठांबद्दल बोलण्यासाठी कधीही कुठेही बोलवलं ते कधीही नाही म्हणत नाही. त्यांनी आमच्या आयकोपच्या प्रोग्राममध्ये नुसतंच डॉक्टरांचं ट्रेनिंग नाही तर नर्सेसच्या ट्रेनिंगलाही ते स्वतः इंटरेस्ट घेऊन आले आणि हेल्थ वर्करच्या ट्रेनिंग देण्यासाठी स्वतः आले. आणि म्हणून असे तामाणे सर आपल्या अगदी जवळचे आहेत. फाउंडेशनला तर ते क्लोज आहेत. आमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आपणही कधी लागलं तर त्यांचा ऍडवाइस आणि त्यांना कुठे इन्व्हॉल्व करू शकता. आज आता तामाणे सर दुसऱ्यांदा या सिरीजमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. तर मी तामाणे सरांना विनंती करतो की सर तुम्ही आपलं लेक्चर आता चालू करावं. धन्यवाद शाह सर आणि जनसेवा फाउंडेशन. नमस्कार. तर आजचा जो टॉपिक मला सरांनी घ्यायला सांगितलाय तो जसं सरांनी उल्लेख केला की प्रिव्हेंटिव्ह केअर फॉर सिनियर सिटीजन्स, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. आजार होऊ नये किंवा आजाराची तीव्रता कमी व्हावी. ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे असंख्य आजार आपल्याला दिसतात ज्याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो, तर ते होऊ नयेत किंवा त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी कुठली काळजी घ्यायची याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. की वयाच्या 60 पासून ते अगदी 100 पर्यंत प्रत्येक जण हा सिनियर सिटीजन असतो, ज्येष्ठ नागरिक असतो. पण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही जेरियाट्रिक डॉक्टरांनी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना 3 गटामध्ये विभागणी केली, जे मी मागच्या वेळेला बोललो. की यंग एल्डरली म्हणजे नववृद्ध, जसं आपण नववधू म्हणतो तशा टाईप नववृद्ध की जे जस्ट 60 ज्यांनी ओलांडली आहे आणि जे अदरवाईज फिजिकली शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या हेल्दी आहेत. याच्यातले बरेच लोक आपल्या काम नोकरी धंदा व्यवसायामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. तर त्यांची लाईफस्टाईल खूप ऍक्टिव्ह आहे. त्यांच्या गरजा लिमिटेड आहेत, म्हणजे स्वतःच ते इंडिपेंडंट स्वावलंबी असल्यामुळे नातेवाईकांकडनं समाजाकडनं त्यांना फारशी मदत लागत नाही. सो यंग एल्डरली ज्याला आपण म्हणतो नववृद्ध. नंतर मिडल एल्डरली म्हणजे साधारण 65 ते 70 या वयोगटातले ज्यांना बऱ्यापैकी शारीरिक व्याधी असतात आणि मदतही बऱ्यापैकी लागू शकते इतरांकडनं. आणि ओल्ड एल्डरली जे 80च्या पुढचे किंवा 70च्या पुढचे म्हणता येईल की ज्यांना खरोखरच बरेच मोठे आजार असतात, बरेच त्यातले बेड बाउंड असतात, मॉरिबंड असतात. अशा लोकांना काही तर टोटली डिपेंडंट असतात इतरांवर, केअरर्सवर. तर म्हणून आपल्याला ज्येष्ठ नागरिक जरी सगळे असले तरी त्याच्यात सुद्धा अशी गटवारी करणं हे आवश्यक आहे की ज्यामुळे त्यांच्या प्रत्येकाच्या स्पेसिफिक गरजा ओळखणं आणि त्याप्रमाणे त्यांना त्या पुरवणं हे आपल्याला शक्य होतं. आता हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय. मगाशी शाह सर म्हणले की फक्त शारीरिक आरोग्य नाही, तर जसं आपण म्हणतोय की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेने जी व्याख्या दिली हेल्थची, द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ऍब्सेन्स ऑफ डिझीज ऑर इन्फॉर्मिटी. म्हणजे नुसतं शारीरिक आरोग्य नाही तर मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे
हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यात स्पिरिच्युअल आणि फायनान्शियल या दोन गोष्टी आपण ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऍड करतो, की आर्थिक आरोग्य आजकाल चांगलं असणं हे दुर्दैवाने काळाची गरज झाली आहे ज्येष्ठ नागरिकांना. आणि स्पिरिच्युअल म्हणजे मनशांती लाभण्यासाठी जे काही आपल्याला करायला पाहिजे तर ते सुद्धा आरोग्य आवश्यक आहे. म्हणजे फक्त शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं हे फक्त पुरेसं नाहीये, तर सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची ही व्याख्या खरोखरच महत्वाची आहे. आता प्रिव्हेन्शन बद्दल जेव्हा आपण बोलतो तर प्रायमरी प्रिव्हेन्शन याच्यात बरेच प्रकार आहेत. तर प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे आजार होऊच न देणं याच्यासाठी काळजी घेणं. तर त्याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी ज्या आपण नंतर बोलणार आहोत, की इम्युनोप्रोफिलॅक्सिस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी व्हॅक्सिन्स किंवा लसी ज्या अवेलेबल आहेत ज्येष्ठ नागरिकांना, हा खरोखरच दुर्लक्षित असा एरिया आहे की ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा अनेक व्हॅक्सिन्स लसी आपल्याला द्यायला लागतात. हे आपल्याला दुर्दैवाने बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, पण या लसी देऊन आपण बरेचसे आजार टाळू शकतो. किमोप्रोफिलॅक्सिस म्हणजे काही औषधं देऊन आजार टाळणं, प्रतिबंधात्मक औषधं, आणि काउन्सिलिंग आणि बिहेव्हिअरल चेंजेस म्हणजे पेशंटशी बोलून त्यांना या आजारांबद्दल माहिती देऊन त्याचे जे रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे हे आजार होऊ शकतात ते टाळणं. बिहेव्हिअरल चेंजेस म्हणजे जसं आता मगाशी सरांनी उल्लेख केला की पॅरालिटिक अटॅक का होतो, तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसेल तर, डायबिटीस असेल तर, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर, स्मोकिंग असेल तर, हृदयविकार का होतो, याच कारणांनी होतो. तर ही कारणं आपण आयडेंटिफाय करणं, ओळखणं आणि ते कारणं त्याचा नाश करणं, म्हणजे तिथेच पेशंटला सांगणं की बाबा तू स्मोकिंग बंद कर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेव, शुगर कंट्रोलमध्ये ठेव, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेव, अशा प्रकारचं काउन्सिलिंग आणि त्यांच्या वर्तनात जर बदल केला तर नक्कीच आपल्याला कितीतरी हार्ट अटॅक, पॅरालिटिक अटॅक टाळता येऊ शकतील. दुर्दैवाने आम्ही बघतो की अनेक ज्येष्ठ नागरिक पॅरालिटिक अटॅक किंवा पक्षाघात म्हणून येतात आणि ब्लड प्रेशर वाढलेलं असतं अनेक वर्षांपासून, कोलेस्ट्रॉल जास्त असतं, त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नसतं. तर हे सुद्धा त्यांना जाणीव करून देणं आणि असे अनेक हृदयविकाराचे अटॅक किंवा पॅरालिटिक अटॅक आपण टाळू शकतो जर ही काळजी घेतली तर. याला आम्ही प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो. तर सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे असं आहे की आजार आहे पण तो त्याची तीव्रता कमी करता येईल का हे आपल्याला बघायचंय. म्हणजे आजार होऊन गेलाय, आता एखाद्याला हार्ट अटॅक, हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय, तर तो पुन्हा होऊ नये किंवा त्याची तीव्रता कमी व्हावी या दृष्टीने काय काळजी घ्यायची. मग त्याला काही औषधं असतील किंवा कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं असतील, ब्लड प्रेशरची औषधं असतील, काही फिजिओथेरपी असेल, याला आम्ही सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणतो. आणि टर्शरी प्रिव्हेन्शन किंवा रिहॅबिलिटेशन हे अशा क्रॉनिक आजारांमध्ये आहे की ज्याच्यामध्ये हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार ज्याला सीओपीडी आपण म्हणतो किंवा क्रॉनिक किडनी डिझीज, तर असे ऍडव्हान्स स्टेजेसला आजार आहेत आणि त्याच्यामध्ये पेशंटची क्वालिटी ऑफ रिहॅबिलिटेशन म्हणजे काय की ब्रिंगिंग बॅक टू ॲज नॉर्मल ॲज पॉसिबल. म्हणजे आपण दुर्दैवाने हा आजार झालाय, तो बऱ्यापैकी वाढलाय, तर तो आपण टाळू तर शकत नाही किंवा त्याचे जे काही इफेक्ट झालेत तर ते शक्य तितके कंट्रोलमध्ये राहावेत आणि त्या व्यक्तीचं आयुष्य किंवा क्वालिटी ऑफ लाईफ, आयुष्याची गुणवत्ता ही जितकी चांगली राहील तितकी ठेवावी या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. ब्रिंगिंग बॅक टू नॉर्मल ॲज मच ॲज पॉसिबल. चौथा मुद्दा हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषतः महत्वाचा आहे की प्रिव्हेन्शन ऑफ ऍक्सिडेंट्स आणि फॉल्स. म्हणजे जे अपघात होतात किंवा ज्येष्ठ नागरिक पडतात आणि त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खुब्याच्या हाडाचं फ्रॅक्चर, हेड इंजुरी, ब्लिडिंग, हे सगळ्या गोष्टी, तर त्याच्याबद्दल मी मुद्दाम बोलणार आहे. तर आपण हे फॉल्स, ज्येष्ठ नागरिक तोल जाऊन पडणं, हे प्रिव्हेंट करू शकलो तर अनेक मोठे आजार आपण टाळू शकतो. आणि आयाट्रोजेनिक कॉम्प्लिकेशन म्हणजे थेरपी रिलेटेड कॉम्प्लिकेशन म्हणजे ड्रग साईड इफेक्ट, औषधांचे दुष्परिणाम किंवा अनेक औषधं एकत्र घेतल्यामुळे काही प्रॉब्लेम्स होतात का, ज्याला आम्ही पॉलिफार्मसी म्हणतो. तर प्रिव्हेन्शन या 4-5 गोष्टींबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. आता एक जनरल स्ट्रॅटेजी काय घ्यायची, साधारण काळजी ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी काय घ्यायची या दृष्टीने थोडंसं या टिप्स आहेत. की पहिली गोष्ट म्हणजे आहार, बॅलन्स डाएट. म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं आणि कॅलरीज, उष्मांक हे योग्य प्रमाणात गेले पाहिजेत. दुर्दैवाने बऱ्याच लोक आपण शाकाहारी आहोत की ज्यांच्या अन्नातनं फारसं प्रोटीन जात नाही आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मग सार्कोपिनिया म्हणजे मसल मास कमी होणं, या ज्या सगळ्या गोष्टी होतात, फ्रेलटी, मग तब्येत बिघडत जाते. तर आपला आहार शक्य तितका संतुलित ठेवणं
त्याच्यामध्ये प्रथिनं, कार्बोहायड्रेट, फॅट्स हे सगळे योग्य प्रमाणात घेणं, ॲडिक्वेट कॅलरीज मिळणं, उष्मांक मिळणं हे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या आहेत, फळं आहेत, या ज्या काही गोष्टी आहेत, जंक फूड टाळणं, तर आपला आहार जितका चांगला ठेवता येईल आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स वरून काही आपण एक्स्ट्रा प्रिकॉशन्स म्हणून एक्स्ट्रा काही सप्लिमेंट्स देतो काही वेळेला. आणि हे जनरल झालं, पण ज्या व्यक्तींना काही विशिष्ट आजार आहेत, म्हणजे मधुमेह आहे किंवा हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब आहे, किडनीचा आजार आहे, लिव्हरचा आजार आहे, तर अशा लोकांचं डाएट हे वेगळं असतं. तर तो भाग वेगळा आहे, पण इन जनरल एक संतुलित आहार ठेवावा, सगळ्या गोष्टी आपल्या आहारात इन्क्लूड कराव्यात हे महत्वाचं. कारण आजकाल काय होतं, बरेचदा ज्येष्ठ नागरिक दोघेच घरी असतात, आजारी असतात, त्याच्यामुळे घरी बरेचदा स्वयंपाक बनवला जात नाही आणि मग बाहेरनं अन्न मागवलं जातं आणि मग दुर्दैवाने त्याचे प्रॉब्लेम्स होतात. तर जेवढं शक्य होईल तेवढं संतुलित आहार ठेवावा हे अतिशय महत्वाचं आहे. सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जे काही आहे ते आपल्या आहारामध्ये घ्यावं हे अतिशय महत्वाचं आहे. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, चालणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी. आता बरेच सिनियर सिटीजन्स म्हणतात की वयोमानाप्रमाणे आमचं चालणं कमी होतं, गुडघे दुखतात, कंबर दुखते, ऐकायला कमी येतं, तर याच्यामुळे आम्हाला चालणं, व्यायाम करणं हे अवघड जातं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, पण आपल्या मर्यादा ओळखून त्या दृष्टीने आपल्याला जो झेपेल तो व्यायाम करणं हे अगदी सहज शक्य आहे. की नुसतं चालणं जरी मी म्हटलं, काही लोक तर घरी सुद्धा, म्हणजे ज्यांना बाहेर जायला प्रॉब्लेम आहे असे लोक घरी सुद्धा अर्धा पाऊण तास जर चालू शकले तर ते सुद्धा काही न करण्यापेक्षा नक्कीच उपयोगी आहे. तर एरोबिक एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग अशा प्रकारचे आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिक, मला आनंद वाटतो सांगायला, 80 वर्षच्या पुढचे सुद्धा कितीतरी असे आमचे पेशंट्स आहेत की जे अजूनही रेग्युलर स्विमिंग करतात, पोहण्याचा व्यायाम. खरोखरच तो उपयोग आहे. जॉगिंग आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉगिंग करावं किंवा ब्रिस्क वॉकिंग, जलद गतीने चालणं, हे जरी आपण करू शकलो आणि नियमितता त्याच्यात पाहिजे. म्हणजे आज केलं आणि 2 दिवस केलं, 3 दिवस मग बंद राहिलं असं नाही. तर आपल्या सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम काही वेळेला होतो, पण काही जमेल तेवढी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं आणि त्याच्यामध्ये मग मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहेत आणि फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज आपण म्हणतो, म्हणजे लवचिकता वाढवणारे आणि स्नायूंची क्षमता वाढवणारी. तर याच्यासाठी बऱ्याच वेळेला फिजिओथेरपिस्ट आपल्याला उपयोगी पडतात. ते आपल्याला आपल्या ज्या काही आजार आहेत, व्याधी आहेत, त्यामुळे जी काही आपल्याला रिस्ट्रिक्शन्स येतात, मर्यादा येतात, त्या ओळखून आपल्याला कुठला व्यायाम योग्य प्रकारचा आहे. कारण ज्या व्यक्तीला गुडघ्याचा संधिवात आहे त्याला तुम्ही जर चालायला, जॉगिंग सांगितलं ते नाही जमणार. तर आपल्या फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर्स यांच्या सल्ल्याने आपल्याला जो कुठला व्यायाम सुटेबल आहे, कुठलाही असो, तो करणं हे खरोखर महत्वाचं आहे. इम्युनायझेशन म्हणजे व्हॅक्सिन, लसीकरण, याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. ऍक्सिडेंट्स आणि फॉल्स प्रिव्हेन्शन हेही पुढे येणार आहे. स्क्रीनिंग प्रोग्राम्स, तर आपल्या सरकार, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या अनेक योजना, स्क्रीनिंग प्रोग्राम्स असतात की ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून काही काही आजार त्यांच्यामध्ये आहेत का हे बघितलं जातं आणि त्या दृष्टीने जर ते आजार आढळले तर ते वाढण्याआधी त्याची ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यामध्ये कॅन्सर स्क्रीनिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्करोगासाठी जे स्क्रीनिंग प्रोग्राम्स आहेत तर याच्यात स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्क्रीनिंग हे अतिशय महत्वाचं आहे. फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि मॅमोग्रॅम म्हणजे ब्रेस्टचा एक्सरे काढला तर त्याच्यातून या गोष्टी क्लिअर होतात. तर ब्रेस्ट कॅन्सरसाठी स्क्रीनिंग. कोलॉन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा जो कॅन्सर आहे, सुदैवाने आपल्या देशात या कॅन्सरचं प्रमाण कमी आहे परदेशापेक्षा, कारण आपल्या आहारामध्ये आपलं फायबर डाएट किंवा तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात, जे फॉरेन कंट्रीजमध्ये एवढे नसतात. त्यांचं डाएट, फायबर इंटेक कमी असल्यामुळे त्यांच्याकडे कोलॉन कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे तिथे ते लोक रेकमेंड करतात की ज्यांना हिस्ट्री आहे, फॅमिली हिस्ट्री वगैरे कोलॉन कॅन्सरची, तर त्यांनी नियमितपणे कोलॉनोस्कोपी म्हणजे मोठ्या आतड्याचा दुर्बिणीचा तपास करून घ्यावा असं ऍडवाइस देतात. आपल्या देशात सगळ्यांना नाही म्हणता येणार, जे दोज आर ॲट रिस्क, म्हणजे जसं मी म्हणलं की फॅमिली हिस्ट्री आहे कोलॉन कॅन्सरची किंवा ज्यांना काही सिम्पटम्स आहेत, पचनाच्या तक्रारी आहेत, अशा लोकांसाठी कोलॉन कॅन्सरचं स्क्रीनिंग. प्रोस्टेट कॅन्सर आपल्या सगळ्यांना माहिती, पुरुषांमध्ये हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि वयाच्या 50 नंतर हल्ली तर आम्ही 43, 44, 45 वर्षाच्या पुरुषांमध्ये सुद्धा रुटीन सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेट वाढली असं बघतो. तर 50 नंतर पुरुषांमध्ये हा प्रॉब्लेम होतो आणि सुदैवाने बहुतेक कंडिशन म्हणजे बिनाईन असतात, म्हणजे जे कॅन्सर नाही, साधी गाठ, साधी एनलार्जमेंट.
पण प्रोस्टेट कॅन्सरचंही प्रमाण आजकाल वाढलंय. कदाचित आपण जास्त प्रमाणामध्ये टेस्ट करतो. आपल्याला माहितीये की PSA म्हणून रक्ताची तपासणी आहे, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन, तर तो प्रोस्टेट कॅन्सर्समध्ये वाढतो. तर प्रोस्टेट कॅन्सरसाठी पण स्क्रीनिंग प्रोग्राम्स आहेत, म्हणजे जेणेकरून हे लवकर निदान त्याचं व्हावं प्रोस्टेट कॅन्सरचं, आणि त्याप्रमाणे औषधं किंवा शस्त्रक्रिया करून पेशंट बरा व्हावा. सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये, याचंही प्रमाण खूप मोठं आहे आणि त्याच्यासाठी पॅप स्मिअर म्हणून एक चाचणी असते जी गायनेकोलॉजिस्ट रुटीनली सांगतात. तर अशा प्रकारे कॅन्सरसाठी स्क्रीनिंग प्रोग्राम्स गव्हर्नमेंट जे राबवत आहे त्याच्यामध्ये जर आपण सहभागी झालो तर अशा आजारांचं निदान लवकर होईल आणि त्या दृष्टीने या आजाराची तीव्रता टाळण्यासाठी आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवण्यासाठी मदत होईल. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपण मला वाटतं मागच्या वेळेला बोललो की हाडांची घनता कमी होते. जसं वय वाढतं, एस्पेशली स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर हाडांची घनता कमी होते, हाडं ठिसूळ होतात आणि मग फ्रॅक्चर्स होणं, अस्थिभंग होणं, ज्याच्यामध्ये खुब्याच्या हाडाचं फ्रॅक्चर आहे, हिप फ्रॅक्चर, किंवा ज्याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये फ्रॅक्चर ऑफ द नेक ऑफ द फीमर असं म्हणतो, जे खरोखरच वाईट आजार आहे. त्याच्यानंतर पोलिसेस फ्रॅक्चर आणि मणक्याचं फ्रॅक्चर, व्हर्टिब्रल फ्रॅक्चर्स. तर या 3 ठिकाणी फ्रॅक्चर्स ही मोठ्या प्रमाणात दिसतात आणि जसं आपण म्हणलं की स्त्रियांमध्ये हा मोठ्या प्रमाणावर आजार दिसतो मेनोपॉज नंतर. याच्याशिवाय ज्या रुग्णांना स्टिरॉइडची औषधं दीर्घकालीन चालू आहेत काही कारणांसाठी, म्हणजे काय अस्थमा असेल, COPD असेल, किडनीचे आजार असतील, काही इम्युनॉलॉजिकल कंडिशन्स असतील, तर अशा लोकांमध्ये पण ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो. तर ऑस्टिओपोरोसिस नंतर डिस्लिपेडेमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल जे वाढलेलं असतं, की आपल्याला माहिती आहे की कोलेस्ट्रॉल वाढणं हे हृदयविकार आणि काही अंशी पॅरालिटिक अटॅक या दोघांना निमंत्रण आहे. तर रक्तातलं कोलेस्ट्रॉल नियमित ठेवणं, नियंत्रणात ठेवणं, याच्यासाठी स्क्रीनिंग, नियमितपणे आपण कोलेस्ट्रॉल रक्तातलं तपासणं आणि मग ते वाढलं असेल तर त्याला औषधं किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी ते कंट्रोलमध्ये आणणं आणि आजार टाळणं. आणि आपल्याला माहिती आहे की डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे बरेच पेशंट ज्यांना मधुमेह आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, अशा पेशंटमध्ये किडनी फेल्युअरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. तर या प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीजचा दुसरा भाग आहे की आणखीन आपण काय काळजी घेऊ शकतो. अल्कोहोल इंटेक कमी करणं, स्मोकिंग बंद करणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्याशी संबंधित जे आजार आहेत, हृदयविकार आहे, पॅरालिटिक अटॅक आहे, हे सगळं आपण टाळू शकतो. COPD सारखे आजार आहेत. त्याच्यानंतर स्किन मॉइश्चरायझर्स आणि सन प्रोटेक्शन. म्हणजे काय होतं, या वयामध्ये स्किन कोरडी होते, त्वचा कोरडी होते आणि मग त्याच्यामुळे खाज येणं, रॅश येणं अशासारखे आजार होतात. तर आपली स्किनची पण काळजी घेणं आणि सन प्रोटेक्शन, की प्रखर सूर्यप्रकाशापासून काळजी घेणं, की ज्यांनी स्किन कॅन्सर सुद्धा काही वेळेला होऊ शकतात, हेही महत्वाचं आहे. दातांची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचा इश्यू आहे. ब्रशिंग आणि फ्लॉसिंग म्हणजे दात व्यवस्थित घासणं दिवसातनं 2दा. फ्लॉसिंग, तुम्ही डेंटिस्टकडे गेलात तर डेंटिस्ट तुम्हाला स्पेसिफिक तो फ्लॉसिंगचा ब्रश असतो तो रेकमेंड करतात. तर दाताची काळजी तितकीच महत्वाची आहे. रुटीन चेकअप विथ फॅमिली फिजिशियन, म्हणजे याच्याबद्दल मी बोलणारच आहे की आपल्याला कुठलीही तक्रार नसली तरी सुद्धा काही आजार हे नाहीत ना हे बघण्यासाठी नियमित तपासण्या करणं. मग ते रक्त तपासणी असेल, ECG असेल, एक्सरे असेल, सोनोग्राफी असेल, हे नियमितपणे करणं हे तितकंच महत्वाचं आहे. रिव्ह्यूइंग मेडिकेशन्स विथ ओन डॉक्टर. आता ज्येष्ठ नागरिक खूप औषधं घेतात, तर ही औषधं सुद्धा रेग्युलरली डॉक्टरांच्याकडनं की बाबा ही आवश्यक आहेत का, यातली काही कमी होऊ शकतील का, काही बदलावी लागतील का, हेही आजार टाळण्यासाठी महत्वाचं आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शनपर माहितीचा विशेष कार्यक्रम ऐकलात. भाग पहिला. आपल्याला मार्गदर्शन केलं होतं डॉक्टर विनोद शहा यांनी. आपल्याला कार्यक्रमाविषयीची थोडक्यात माहिती दिलेली आहे. डॉक्टर संदीप तामाणे यांनी आपल्याला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर आधारित माहिती दिलेली आहे. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमासाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है
और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है। लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला। लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान। फोन नंबर है 14567। अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा। तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज। कैसे? 14567 याद रखिएगा। नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हासती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव।